माझा आधारच तुझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा अडथळा झालेला आहे आणि तो दूर झाल्याशिवाय तू उभा राहणार नाहीस। एकतर मी लांब जायला हवं नाही तर मरून तरी। अच्छा, तुम्हीच का डॉक्टर राधांचे बुळचट हसबंड? व्हॉट डू यू मीन? हा, माझ्या आणि तिच्या मध्ये बोलणार तू कोण? अरे तू कोण आहेस? तू वाऱ्यावर सोडलेस तिला, घर सोडायची सुद्धा हिम्मत नाही तुझी तिच्यासाठी। नाही आणि कशी असेल, साधी दमडी कमवायची तरी अक्कल आहे का रे तुला? आणि कुठल्या तोंडाने आणि काय सांगणार आहेस रे तिला? स्वतःचं असं साधं मत तरी आहे का तुला? ती वहिनी सांगेल ते तुझं मत, स्वतःच्या बळावर काहीतरी सिद्ध करून दाखवायचं असतं, ही गोष्ट तरी ठाऊक आहे का तुला? राधासारख्या हुशार आणि सुंदर मुलीचा नवरा होण्याची लायकी नाहीये रे तुझी। छाता मारतो काय? राधाचं नाव काढायचं नाही तर चावत होत। परत राधाचं नाव काढायचं नाही, हा लक्षात ठेव। मला हेच म्हणायचं की सगळ्या जगाची दुःख डोक्यावर घेतेस, पण माझ्या आयुष्याशी काही देणं घेणं नाहीये तुला। ती रेवती इनामदार माझा किती छळ करते याची कल्पनाही नाहीये तुला। काय छळते तुला? मारतीये, झोडतीये, घर सोडायला सांगितलंय का एकटं राहायला सांगितलंय? काय करतेय ती? सगळ्यांनी तुझे लाड करायचे, तुझे मूड सांभाळायचे, कामही तुझ्या मनासारखंच द्यायचं अशी अपेक्षा करतोयस ना तू? मोठं व्हायचं असेल ना तर घाव सोसावाच लागतो। तू स्वतःच्या शब्दाची किंमत ठेवत नाही, अशा बाबांचा आदर्श मला माझ्या मुलासमोर नाही ठेवायचा आहे। एकतर मी लांब जायला हवं नाही तर मरून तरी, नाही तर मरून तरी, नाही तर मरून तरी। अहो यश, राहू दे ना, मी करेन सगळं नंतर। अहो काय करेन मी, केला म्हणून काय बिघडते काय? माझी रंजी नसली ना तरी आज तुम्हाला स्वयंपाकात मी मदत करणार। काय तरीच यश तुमचं। माझी वादलात सापडली नावर, दूर किनारी हाय माझा गावर, तुझ्या प्रेमाचं किती गुण गावर, तू दर्शन आम्हाला। गार्गी, तू इथे कशी? सीमाताई, हो असं काय करताय? घर आहे तिचं हे? ते आत्ता आठवलं? म्हणजे हे घर तिचं आहे हे तुम्हाला आत्ता आठवलं का? काय ग गार्गी, हे घर तुझं आहे हे तुला आत्ता आठवलं? 10 कोटीच्या कर्जाची कुऱ्हाड कोसळली तेव्हा नाही आठवलं हे?
तेव्हा निघून गेलीस. सीमा वहिनी, तू मध्ये पडू नकोस. सॉरी. तिचा डिसिजन नाहीये हा, तिच्या नवऱ्याचा, म्हणजे तुमच्याच दिराचा निर्णय होता. केदार घराच्या बाहेर पडल्यानंतर ती त्याच्याबरोबर बाहेर पडणारच ना. नवरा चुकला तर बायकोने नको त्याला समजवायला. अरे वा, हे तुम्ही सांगताय. तुम्ही काय केलं? नवऱ्याला दुसरं लग्न करायची परवानगी देऊन टाकलीत. तो सांगेल तिथे आंधळेपणानं सह्या केल्यात आणि 10 कोटीचं कर्ज ओढवून घेतलं सगळ्या घरावर. अहो, तुमच्यामुळेच कोसळली आहे ही कर्जाची कुऱ्हाड. तरीही माझ्या मुलीलाच दोष देताय. हा, काय ग, वाट कसली बघतेस? जा आत बॅग ठेवून ये. जा. थांब. ज्या वेळेस इथे खंबीरपणे राहायला हवं होतंस तू, तेव्हा थांबली नाहीस. आता या घरात तुला थारा नाही. जा जा, तुझ्या आईकडे जा राहायला. कुठेही जाणार नाही ती, इथेच राहणार. जा गार्गी, आज जा. एक पाऊल पुढे टाकलंस तर याद राख. अरे ऐकतेस काय गार्गी? त्यांच्या काय एकट्याचं घर नाही आहे, तुझं हे हक्काचं घर आहे. जा. एक मिनिट. कोण हक्क दाखवत या घरावर? हा, कोण हक्क दाखवतोय? हा केदार दाखवत आहे. जेव्हा गरज होती तेव्हा पळपुट्यासारखा निघून गेला हा हा हक्क दाखवतोय. काही सीमावणी हक्क दाखवते. सौरभ, या घरातल्या एकालाही विश्वासात न घेता हे घरदार गहाण टाकलं, तू हक्क दाखवतेस. सौरभ, अरे बस. सरिताबाई, तुम्ही हक्क दाखवताय. तुमच्या नवऱ्याला जन्मभर टोचून टोचून खाल्लं तुम्ही, आता आमचं घर खायला निघालाय. तुझा काय संबंध? एक मिनिट आवाज करायचा नाही. कोणाचाही हक्क नाही या घरावर. कोणाचाही हक्क नाहीये या घरावर. हक्क फक्त माझ्या आई दादांचा आहे. यापुढे कोणी इथे दादागिरी केली ना, दात तोडून ठेवीन मी. आणि सरिताबाई, निघा इथून, निघा. अक्कल ऐकायची नाहीये तुमची. चालते वा. ये सौरभ, लहान आहेस, लहानासारखा वाघ. केदार. सासू सासरे आहेत माझे ते. केदार. कळलं? घर जोडायला आले, तुझ्या राजासारखं तोडायला नाही आले. सौरभ, तिचं सौरभ, नावच घेऊ नकोस. सौरभ, हा? नाही. तिला काय शिक्षा द्यायची ना ती देईन मी. सौरभ, ऐक. पण आजपासून सुरुवात इथून करणार आहे. नाही, 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 खूप सौरभ. छान आहे तुम्ही. असं नको. सौरभ, सौरभ, नाही, नाही, सौरभ. अरे काय करतोय? सौरभ, सोड. सौरभ. हॅलो. राधाताई, राधाताई, मी शारदा बोलतेय. तुम्ही घरातनं गेल्यावर इथे सौरभ दादा आणि ते समोरचे डिकॉस्टा यांच्यामध्ये खूप मारामारी झाली. त्यात सौरभ दादानी डिकॉस्टांना बेदम मारलंय आणि ते खूप जखमी झाले. तुम्ही लवकर या ना. मी इथे एकटी आहे, मला काहीच सुचत नाहीये. काय झालं बेटा?
ओके ओके काय झालं बेटा? ओके ओके शांत हो आधी. तू शपथा तर 50 घेतोस पण पाळत तर एकही नाहीस. सीमा वहिनीच्या तब्येतीसाठी दूर राहण्याची आपण शपथ घेतली होती, पाळलीस? घरावर संकट आलंय, त्यासाठी वाटेल तितके कष्ट करीन, पण या संकटातून घराला वाचवीन असं म्हणाला होतास ना तू. काय झालं त्याचं? बोल ना, काय झालं त्याचं? तू स्वतःच्या शब्दाची किंमत ठेवत नाही. अशा बाबांचा आदर्श मला माझ्या मुलासमोर नाही ठेवायचा आहे. तुम्हीच का डॉक्टर राधांचे बुळचट हसबंड? स्वतःचं असं साधं मत तरी आहे का तुला? ती वहिनी सांगेल ते तुझं मत. स्वतःच्या बळावर काहीतरी सिद्ध करून दाखवायचं असतं, ही गोष्ट तरी ठाऊक आहे का तुला? हे सावऱ्या, काय चाललंय? काय तमाशा लावलाय तुम्ही लोकांनी? अरे एवढ्या मोठ्या घरची तुम्ही, चिकली सवरलेली माणसा असं वागता? प्रत्येक गोष्टीवर हमरी तुमरीवर येता. तू काय, केदार काय, सीमा वहिनी काय, त्या सरिताबाई काय? अरे येड्याचा हॉस्पिटल करून टाकलाय तुम्ही लोकांनी. आमच्या चाळीतली लोक बरी, ती अशी नाही वागत, एवढी नाही वागत अशी. आणि काय रे, तुझ्या निश्चयाचा काय झाला? घरावरचा संकट मी निभावून नेईन म्हणत होतास ना, त्याचा काय झाला? बोल बोल ना. मी मेहनत करीन, सगळा कर्ज फेडीन असा म्हणत होतास ना, त्याचा काय झाला? बस बस, नाही ऐकायचंय मला आता, नाही ऐकायचंय. सगळ्या जगाला उपदेश करताना मग स्वतःला मनाला येईल तसं का वागता सगळे? ऐकून नाही घेणार आता, आणि या घरातही नाही राहायचंय मला आता. बस झालं, बस झालं. ऐक माझं, ऐक. कोण आहे सौरभ धर्माधिकारी? हा, हाच का? काय झाला? विक्टर डिकोशला मारहाण केल्याबद्दल तुम्हाला अटक करण्यात येत आहे. कोण हक्क दाखवतोय? हा केदार दाखवताय? काही सीमावहिनी हक्क दाखवते? या घरातल्या एकालाही विश्वासात न घेता हे घरदार गहाण टाकलं, तू हक्क दाखवतेस? सौरभ बस, कोणाचाही हक्क नाही या घरावर. या घरावर हक्क फक्त माझ्या आई दादांचा आहे. सीमा वहिनी, आय एम रिअली सॉरी फॉर व्हॉट हॅपन. हे असं व्हायला नको होतं. हा जो वादंग झाला सगळा, तो व्हायला नको होता. इनफॅक्ट तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे. म्हणजे घरावर एवढं मोठं संकट असताना केदार आणि गार्गिनी घर सोडून जायला नको होतं. ते अयोग्यच होतं. आणि एवढं असून देखील सरिताने त्यांची बाजू घेतली, हे तिचं चुकलंच. सीमा वहिनी, त्या तिघांच्या वतीनं मी तुमची माफी मागतो. वेल, मला असं वाटतं की आता आम्ही निघतो. मी गार्गीला आत्ता घेऊन जातो इथून, कारण या परिस्थितीमध्ये तिने इथं राहणं योग्य नाही असं मला वाटतंय. नंतर बघू ना आपण पुढे कसं करायचं ते. तर येऊ आम्ही. प्लीज थांबा. असे तडकाफडकी तुम्ही गार्गीला घेऊन जाऊ नका. मी पण रागाच्या भरात, प्लीज मला सावरायला थोडा वेळ द्या. मी आता काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नाहीये. पण प्लीज तुम्ही थांबा. ठीक आहे, थांबतो आम्ही. सीमावहिनी,
लफडा झाला. अहो पोलीस आले आणि सौरभला पकडून घेऊन गेले. त्याने म्हणे कुठल्या तरी ते व्हिक्टर नावाच्या माणसाला मारला, त्यासाठी त्याने कंप्लेंट केली. याला उचलून घेऊन गेले. काय करायचं आता सीमावहिनी? सीमावहिनी अहो त्याला कळलं मला. जा तुम्ही. हाँ सीमा वहिनी बोला. हो सीमाचं एक वेळ ठीक आहे, पण तुम्ही तरी सबुरीने घ्या ना. मला तर शंकाच येते. म्हणजे तब्येतीचं कारण पुढे केलं की वाटेल ते बोलतायत आणि वाटेल तसं वागतायत. सगळ्यांचं लक्ष वेधून घेण्याचे मार्ग आहेत नुसते. नाटक आहेत नाटक. सरिता तू जरा तारतम्य ठेवून बोलणार आहेस का? तुम्ही ना मलाच बोला तुम्ही. अहो पण तुम्ही शिकल्या सवरलेले आहात, तुमच्याकडे सगळं स्थिरस्थावर आहे. तुम्ही शांतपणे घ्यायला हवं. सीमानं बिचारीनं तिचा नवरा गमावलाय. या घरावर केवढं मोठं दुःख आहे, त्यामुळे तिचा तोल जाणं स्वाभाविकच आहे ना. आणि तिला सपोर्टची गरज होती. त्यावेळेला केदार आणि गार्गी दोघेही नेमके घर सोडून गेले ना, तेव्हा तुम्ही आला नाहीत ना इथे. एक मिनिट घरवण्णा, घर सोडून जाणं आणि परत येणं हे निर्णय दोन्ही माझे होते. तेव्हा प्लीज सासूबाईंना काही बोलू नका. ऐकलत ना? हा, याला म्हणतात जबाबदारपणे वागणं. जावई बापू चला तुम्ही आमच्याकडे. नका राहू इथे. इथे ना तुम्हाला किंमत आहे ना तुमच्या बायकोला. तरी मी गार्गीला बजावलं होतं की नको जाऊस, पण नाही ऐकलं. आली तुमच्या मागे मागे मागे. आता बघितलं ना काय झालं इथे. अरे पण तिचं घरच आहे ना हे. ती दुसरीकडे कुठे जाणार? इथेच येणार ना ती. हो तिचंच घर आहे, पण सीमाताई घेत होते का तिला घरात? हा, आली होती ना नवऱ्याच्या मागं प्रेमानं. काय झालं? काही नाही. मी तर निक्षून सांगते, सीमा या घरात असेपर्यंत मी माझ्या मुलीला या घरात पाठवणारच नाही. जावई बापू काही नाही, तुम्ही चला घरी. खरंच चला घरी. हो करोडो आहेत आपल्याकडे. काही गरज नाही यांच्या दारात येण्याची. आमचं जे काही आहे ते मोनिका आणि गार्गीच तर आहे. चला तुम्ही घरी चला. हो थांब. मी येणार नाही. हा जो काही तमाशा झालाय ना, हा जोपर्यंत निस्तरत नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाहीये आणि तूही हलायचं नाही. एक मिनिट. तमाशा मी घातलेला नाहीये. मी घातलेला नाही तमाशा. मी माझ्या मुलीला प्रेमाने इथे सोडायला आले होते. काय झालं तुम्ही बघितलं ना? त्या सीमानं उकळून काढली सगळी भांडणं. अच्छा, म्हणजे घरावरती संकट आलेला असताना पळ काढायचा रजनीश, आणि त्याबद्दल कुठलीही पश्चातापाची भावना न ठेवता, कुणाचीही परवानगी न घेता, कुणाचीही माफी न मागता पुन्हा घरात घुसायचं. अहो जरा शांत राहा. हो तुम्ही त्यांचीच बाजू घेणार. मी कोणाचीही बाजू घेत नाही. मी फक्त सत्य म्हणतोय. नाही सत्य कसलं म्हणताय? तुम्हाला माझी बाजू कधी दिसलेलीच नाहीये. सरिता तू शांत राहणार आहेस की नाही? नाहीतर हे सगळं सोडून मीच निघून जाईन. हो निघून जा. दुसरं काय करणार तुम्ही? आणि दुसरं काय केलं? सतत पळ काढायचा. आई जरा शांत. शांत. मी काय म्हणतो, तुम्ही पण शांत व्हा. शांत व्हा. सीमा घरात आहे, तिला काय वाटेल? शांत राहा. शांत. काय वाटेल? काय वाटेल? त्याला काय वाटेल? मला काय वाटतंय? कोणाचा फोन होता? मी आलेच. एक मिनिट. मी तुला काहीतरी विचारलं राधा. फोन कोणाचा होता? सीमाशी बोलत होतीस ना? राधा तू सीमाशी बोलत होतीस ना आता? ती
ती घरी भांडणं झालीत मॅम. सौरभनी केदारला मारलं. काय? इतका इमोशनल आहे ना हा मुलगा. त्याच्यासाठी जितकं काय करू ना तितकं कमी आहे. माझे आणि सीमावणीचे सगळे प्रयत्न फुकट गेले. काय म्हणालीस आत्ता? काय म्हणालीस तू? तुझे आणि सीमा वहिनीचे प्रयत्न? हं? म्हणजे काय राधा? हा काय काय प्रकार काय? तुम्ही तर दोघी एकमेकींशी बोलतही नव्हतात. राधा, सांगते, सगळं सांगते. सौरभ जेव्हा दुबईला जाणार होता तेव्हा आपल्याला कळलं की मी प्रेग्नेंट आहे. हो, आणि तेव्हा मी तुला म्हणत होते की हे त्याच वेळेला सौरभला सांग म्हणून, म्हणजे ही वेळच आली नसती. पण तू ऐकलं नाहीस माझं, आणि या तुझ्या सीमा वहिनीने मागचा पुढचा कुठलाही विचार न करता तुला तेव्हा घराबाहेर काढलं. ते केदारमुळे. गार्गी लग्नाआधी प्रेग्नेंट आहे मला माहित असूनही मी घरी सांगितलं नाही, असा सीमा वहिनींचा गैरसमज झाला. पण ही गोष्ट केदार घरी सगळ्यांना सांगणार होता ना? तेच तर. तो खोटं बोलला, त्यांनी नाही सांगितलं म्हणून सीमा वहिनींनी मला घराबाहेर काढलं. पण जेव्हा त्यांना कळलं की मी प्रेग्नेंट आहे तेव्हा त्यांनी मला घरी पुन्हा बोलवलं. काय? आणि हे कोणाला माहित नाहीये. आणि तेव्हा त्यांना कळलं की माझी काही चूक नाहीये. कळलं ना? कळलं ना तिला तुझी काही चूक नाही ते? मग तेव्हा का नाही घरी ठेवून घेतलं तिने तुला? कारण तोच तर आमचा प्लॅन होता. प्लॅन? हो.